हॅलो गाईज, वेलकम टू बॅक मोडज. आज आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये नौकर आणि मालक या दोघांचा खूपच मोठा खेळ बघायला भेटणार आहे. कारण की वर्षा ताई बनली मालक आणि आपली जान्हवी मॅडम बनली त्यांची नौकर. कारण की एका एका कंटेस्टंटला दोन दोन नौकर दिलेले आहेत. तर जान्हवी आणि अंकिता हे दोघे मिळून आपल्या वर्षा ताईची म्हणजे त्यांची पूर्ण एक ख्वाहिश करणार. म्हणजे ते पाय दाबायला सांगणार तर पाय दाबावं लागते, जेवायला बनवायला सांगणार तर जेवायला बनवावं लागतं. तुम्ही बघत आहात. आणि आपले पॅडी दादा आपले सूरजदादाचे नौकर बनले. परंतु सूरजदादा तेवढं काम त्यांच्या जवळून करत नाही, फक्त पाय दाबून घेत आहे. परंतु त्याच्यासोबत आपली जान्हवी मॅडम एवढं रडायला लागली, कारण की वर्षाताई खूपच मनातून बदला काढत आहे अंकिता आणि आपल्या जान्हवी मॅडम सोबत. कारण की जान्हवी खूपच म्हणजे ओव्हर ॲक्टिंग करू लागली. निकीसारखी फोटोज घेण्याचा प्रयत्न करू लागली. आणि अजून एक गोष्ट, आपली निकी मॅडमचे नौकर बनलेले आहेत आपले अभिजित, आणि निकी तर खूपच बदला काढू लागली. परंतु जान्हवी एवढी रडली ना, विचारूच नका. कारण की जान्हवीला सहन झालं नाही. कारण की वर्षाताई प्रत्येक 5 मिनिटात 10 मिनिटात डबल पाय दाबायला लावतात. ते डबल म्हणजे मालिश पायाची करू लागत होती, आणि जेवायला जे म्हणलं ते बनवत होती, आणि नंतर सांगत होती की मला हे आवडत नाही, अजून दुसरा बनव. हे बघून आपली निकी निकी तर नाही, बल्कि आपली जान पण एवढं रडू लागली की विचारू नका. आता बिग बॉस आजच्या रात्री एपिसोडमध्ये बघायला हे भेटणार आपल्याला की जान्हवी म्हणजे काय करणार. कारण की प्रोमोमध्ये तर खूपच रडली. आणि आपले दीपी दादा लावले होते अभिजितला काम, आणि सूरज दादाचे तर खूपच पाय दाबून आरामशीर झोपी गेले सूरज दादा. मला काय वाटतं की हे जे टास्क दिलेला आहे बिग बॉसने, या टास्क आता म्हणजे या बाकीचे कंटेस्टंट जे नौकर बनले त्यांच्यावर म्हणजे काय फरक काय पडणार बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण सगळ्यांचे डॅडवाले फॅन असाल, आणि यापैकी कोणता असला कंटेस्टंट बिग बॉसच्या घराची ट्रॉफी घेऊन घराबाहेर जायला पाहिजे, मला कमेंट करून पुढच्या व्हिडिओमध्ये